नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अगदी 3च इंग्रेडिएंट्समध्ये एकदम छान अशा जेलीसारख्या या कँडीज तयार करणार आहोत, ते पण कैरीपासून। तर मैत्रिणींनो, रेसिपी पूर्ण बघा, कारण ह्या कँडीज जेवढ्या दिसायला टेस्टी आणि स्वादिष्ट आहेत तेवढ्याच चवीला सुद्धा आहेत। आणि लहान मुलं चॉकलेट्स खाणं विसरून जातील जर त्यांनी एकदा हे चॉकलेट्स खाल्लं तर, कारण तुम्ही बघू शकतात ह्या किती छान अशा सॉफ्ट आणि जेलीसारख्या ह्या चॉकलेट्स झालेल्या आहेत। तर लगेच रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी सर्वात आधी या ठिकाणी मी कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या कैरींना स्वच्छ धुवून पुसून त्यांना मी शिलून घेत आहे, त्यांच्यावरची साल काढून घेत आहे। मैत्रिणींनो, यांच्यावरची साल टोटली आपल्याला काढून घ्यायची, थोडीसुद्धा साल राहायला नको। त्यानंतर या ठिकाणी आपण ज्या कैऱ्या आहेत त्यांना कट करून घेणार आहोत आणि त्यांच्या आतमध्ये जी कोय आहे ती आपण वेगळी करून घेणार आहोत आणि यांचे असे आपण पीसेस करून घेणार आहोत मीडियम साईजचे। आणि ह्या कँडीज खरंच खूप टेस्टी लागतात आणि आपण यांना काहीही एक्स्ट्रा जसं की कॉर्नफ्लावर वगैरे असं काही न घालता बनवणार आहोत, त्यामुळे एकदम हेल्दी अशा ह्या कँडीज होणार आहेत। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता मी एक स्टँड लावून घेतला आहे, ज्यामध्ये मी खाली पाणी घातलेलं आहे आणि रिंग ठेवून कढईमध्ये या ठिकाणी गाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये ह्या कैरीचे पीसेस घालून मी आता यांना वाफवू देणार आहे। त्यानंतर या ठिकाणी मी 1 वाटी साधारणतः 300 ग्राम ही खडीसाखर घेतलेली आहे। या खडीसाखरला मिश्री पण बोलतात। आता तुम्ही 300 ग्राम न घेता जर तुम्हाला थोडं गोड करायचे असेल कँडी तर तुम्ही जास्त घेऊ शकतात, ठीक आहे। आता या ठिकाणी बघू शकतात आपल्या कैऱ्या अगदी व्यवस्थित तयार झालेल्या आहेत आणि त्यांचं टेक्स्चरसुद्धा बघा जेलीसारखं झालेलं आहे। तर आता आपण यांना व्यवस्थित एका चाळणीत घालून अशा प्रकारे चाळून घेणार आहोत आणि त्यांची पेस्ट अगदी लगेच बनते, कारण ते व्यवस्थित जर वाफवले गेले असतील तर ते पटापट गाळले जातात आणि खूप जेलीसारखं त्यांचं टेक्स्चर येतं। आणि जर तुम्हाला थोडीशी गोड करायची असेल कँडी तर मी 300 ग्राम वापरली आहे साखर, तुम्ही बिनधास्त 500 किंवा 700 ग्राम साखर वापरू शकतात, किंवा तुम्ही या ठिकाणी खडीसाखर वापरा, बेटर ऑप्शन आहे। त्यानंतर या ठिकाणी मी थोडंसं पाणी आधी कढईत राहू दिलेलं आणि त्यामध्ये मी आता हे आपलं मिश्रण आहे हे व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे। आपले कैरी गाळून जे आपल्याला मिश्रण मिळालं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मी जे खडीसाखरचं पावडर बनवून घेतलं ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे। आता आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मैत्रिणींना आपण ह्याच्यात एक्स्ट्रा काहीच घालणार नाही आहोत, ओके। नॅचरली आपली कँडी तयार होते आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि या ठिकाणी वेलची पूड घालायची आहे 1 चमचा। आता या ठिकाणी बघा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला याला तोपर्यंत शिजवायचे जोपर्यंत आपल्याला याचं एक असं घट्ट मिश्रण मिळत नाही। या ठिकाणी बघा त्याचा जवळपास गोळा होत आलेला आहे, पण तरी मी थोडी फ्लेम लो मध्येच हाय असं करत करत आपल्याला याला घट्ट करून घ्यायचं आहे। यामधलं जवळपास आपल्याला 80% मॉइश्चर आहे ते काढून घ्यायचं आहे। या ठिकाणी बघू शकतात। आता बघा हे इतकं काही चिटकत नाही आहे कढईला, व्यवस्थित वेगळं होतं आहे। सो मी याला 3 भागांमध्ये डिवाइड करणार आहे। हे बघा इक्वली मी 3 भागांमध्ये डिवाइड करून घेतलं आहे। आता यामध्ये मी ग्रीन कलर घालत आहे आणि हा कलर व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेते। मैत्रिणींनो, मार्केटमध्ये फूड कलर खूप इझिली अवेलेबल होतो। तुम्ही एकतर लिक्विडवाला फूड कलर घेऊ शकतात, मी या ठिकाणी पावडरवाला यूज केलेला आहे, किंवा जेलवालासुद्धा असतो। आता या ठिकाणी मी लिक्विडवाला येल्लो कलर यूज करते। 4 ते 5 साधारणतः ड्रॉप्स लागतात, अगदी छान असा
रंग येतो आणि यामध्ये मी रेड ऑरेंज कलर यूज करते. या कलरमुळे ऑरेंजस कलर येतो आपल्या जे काही मिश्रण असेल त्याला. या ठिकाणी बघा व्यवस्थित, आणि हे बॅटर की नाही थंड व्हायच्या आधी आपल्याला यामध्ये कलर मिक्स करून घ्यायचा आहे, नाहीतर मग ते घट्ट होतं. तर त्यामुळे पटकन आपण याच्यामध्ये कलर मिक्स करून घ्यायचा आहे. आता मी या ठिकाणी 3 रंग तयार करून घेतलेले आहेत, ग्रीन, येलो आणि रेड. तर आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकतात. त्यानंतर या ठिकाणी मी चॉकलेट्सचे मोल्ड घेतलेले आहेत. एक माझ्याकडे लीफवाला आहे आणि एक ॲनिमलवाला आहे आणि एक नॉर्मल आपले जे कँडीज असतात एक तशातलं आहे. तर आता यामध्ये मी तांदळाचं जे आपलं पीठ आहे ते मी यामध्ये घालून घेत आहे आणि व्यवस्थित सगळीकडून मोल्डला आपल्याला हे जे पीठ आहे हे रॅप करून घ्यायचं आहे. कारण असं की जेव्हा आपण यामध्ये आपलं बॅटर घालणार कँडीचं, ते आपल्या मोल्डमध्ये चिटकणार नाही आणि व्यवस्थित निघेल आणि छान आपल्या कँडीज तयार होतील. तर आता या ठिकाणी बघू शकतात आपण हात जरी लावला, हाताला आधी तांदळाचं पीठ थोडंसं लावून घ्यायचं आणि ना जास्त पीठ नाही लावायचं, फक्त आपलं जे बॅटर आहे ते चिटकायला नको त्यामध्ये, एवढी काळजी घ्यायची आणि त्याच्यासाठीच आपल्याला हे पीठ लावायचं आहे. हाताला सुद्धा थोडंसं लावायचं आणि व्यवस्थित त्याला आकार द्यायचा. हाताने थोडंसं प्रेस करायचं बोटांनी. आणि या ठिकाणी बघा मी पानांच्या मोल्डमध्ये ग्रीन कलर, रेड कलर किंवा मी काही यांच्यामध्ये मिक्स कलरसुद्धा घातलेत, म्हणजे ग्रीन, येल्लो, थोडासा ऑरेंज असे कलरसुद्धा घातलेले आहेत. छान दिसतात कँडीज तयार झाले की. पण ही कँडीजची सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे की तुम्ही किती व्यवस्थित आणि अगदी सांभाळून हे बॅटर आहे आपल्या चॉकलेटचं, आपल्या कँडीचं ते भरताय आता. आणि याला व्यवस्थित प्रेससुद्धा करायचं, नाही तर मग त्याला व्यवस्थित आकार पण नाही येत. पण या ठिकाणी बघा मी व्यवस्थित प्लेन पण करायचं, नाहीतर मग ती ओबडधोबड चांगली नाही दिसत. व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं. आणि या ठिकाणी बघा मी मोल्ड भरलेले आहेत, किती छान दिसत आहेत. आता जर तुमच्याकडे कँडीचे मोल्ड्स नसतील तर तुम्ही आणखीन एक काम करू शकतात. हातांच्या तळव्यांना तांदळाचं पीठ लावायचं थोडंसं आणि यावरती अशा प्रकारे बॉल्स बनवून घ्यायचे. मैत्रिणींनो, हे बॉल्स किंवा ह्या कँडीज आरामात 1 वर्ष टिकतात. आपण यामध्ये ना तूप घातलं, ना तेल घातलं, ना काही एक्स्ट्रा अशी गोष्ट घातली की ज्यामुळे आपले हेल्थ इश्यू होतील, आणि आपण याला आरामात स्टोअर करू शकतो साधारणतः 1 वर्षासाठी. तर तुम्हीसुद्धा ह्या कँडीज नक्की ट्राय करून बघा आणि बघा किती परफेक्टली आणि फटाफट ह्या कँडीज निघत आहेत. मी ह्या कँडीजला फ्रीजरमध्ये ठेवलं नव्हतं फ्रीज करायला, असंच वरती राहू दिलेलं झाकून बास. आणि आपल्या कँडीज 5 ते 6 तासामध्ये सेट होऊन तयार होतात. आणि तुम्ही आता यांना पटकन काढून बघू शकतात. अगदी जबरदस्त या कँडीज तयार झाल्यात. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि उन्हाळ्याचा सीझन संपायच्या आतमध्ये ट्राय करा, नक्की आवडतील. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनसुद्धा जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला येत जातील. आणि आता आपण पटापट ह्या कँडीज काढून घेणार आहोत. मैत्रिणींनो, एवढा छान वास येतो ह्या कँडीजचा आणि दिसायला पण इतक्या ॲट्रॅक्टिव्ह आहेत, एवढ्या क्यूट दिसत आहेत की माझ्याकडून राहवलं जात नाही आहे. मी लगेच आता ह्या कँडीज ट्राय करते, तुम्हीसुद्धा करून बघा. आणि खूपच कलरफुल आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसत आहेत आणि बनवायला तर अगदीच सोप्या आहेत. अगदी त्यांना फक्त सेट व्हायला वेळ लागतो, नाहीतर अशाच 5 ते 10 मिनटाची रेसिपी आहे, लगेच तुम्ही बनवू शकतात. तर नक्की ट्राय करून बघा आणि कशा वाटल्या हे कमेंट करून कळायलासुद्धा विसरू नका. या ठिकाणी तुम्ही टेक्स्चरसुद्धा बघू शकतात. आजसाठी एवढंच. धन्यवाद.